पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपापली उमेदवारी दाखल केली असून ऐन वेळेवर महाविकास आघाडी व महायुती बिघडल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे। पैठण तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणासाठी निवडणूक होतीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिंदे शिवसेना भाजप यांच्यात महायुतीची चर्चा सुरू होती। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यात आघाडीसाठी चर्चा झाली, मात्र ऐनवेळी आघाडी व महायुतीत फिसकटल्याने कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला। भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार दुपारी 2:30 वाजेपर्यंत बी फॉर्मसाठी प्रतीक्षा करत होते। शेवटच्या क्षणी बी फॉर्म आल्यानंतर कार्यकर्ते व नेत्यांची धावपळ झाली। आघाडीत बिघाड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ऐनवेळेवर उमेदवार शोधून बी फॉर्म दिले गेले। शिंदे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अर्धा तास शाब्दिक चकमक उडाली। भाजपाकडून 3 जिल्हा परीक्षेसाठी अर्ज दाखल झाले। सोमवारी पैठण उबाठा नेते दत्ता गोरडे यांनी भाजपात प्रवेश केला। त्यांना पक्षाने ऐनवेळी नवगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिल्याने सर्वच पक्षांचे नेते कार्यकर्ते अचंबित झाले। शिंदे शिवसेनाकडून 8च्या 8 जागेवर उमेदवार दिले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, भारतीय काँग्रेस उबाठा या पक्षांना काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज शेवटची असल्याने संतपीठ परिसरात उमेदवार त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। या परिसरात पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दत्ता गोरडे, शिवराज भुमरे, विशाल वाकचौरे, विलास शेळके हे शेवटपर्यंत तळ ठोकून होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।